नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 23 मे 2024 वार गुरुवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कांद्यासाठी काय दर मिळालेला आहे। त्याचबरोबर भरपूर ठिकाणी महाराष्ट्रातून कांदा या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर यावर्षी उन्हाळा जास्त कडक असल्यामुळे काही ठिकाणी 44 पर्यंत तापमान गेलेलं होतं, तर याचा परिणाम म्हणून कांद्यावरती त्याचबरोबर इतर पिकावरती आपल्याला या ठिकाणी परिणाम पाहायला मिळालेला आहे। तर कांद्याच्या उष्णतेमुळे या ठिकाणी आपल्याला कांदा लवकर नासण्याची शक्यता यावर्षी आपल्याला पाहायला मिळते। तर आता मार्केटमध्ये आपण पाहू शकता की 8 दिवसापासून या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार, त्याचबरोबर काही ठिकाणी कमी प्रमाणात या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो। तर या पावसाचा परिणाम आपल्याला या ठिकाणी कांद्याच्या नासण्याच्या परिणामावरती आपल्याला पाहायला मिळते। तर काही ठिकाणी आपण कांदा जो आहे तर नवीन कांदा या ठिकाणी आपल्याला नासताना पाहायला मिळतोय। तर त्याचबरोबर काही ठिकाणी उष्णता जास्त झाल्यामुळे अजून पावसाला सुरुवात झाली, परंतु या ठिकाणी आपल्याला जे कांदा जो आहे तो नासण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळतो। तर यावर्षी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता आहे। यावर्षी आपल्याला कांद्याचे दर जे आहेत ते आपल्याला वाढण्याची शक्यता आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांचे कांदा उत्पादन जे आहे ते भरपूर ठिकाणी नासलेला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे कांद्याची आवक आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे। त्याबरोबर पावसाळ्यामध्ये कांद्याची तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते। तर पाहूयात की आपण कांद्याची क्वालिटी कशी आहे, त्याचबरोबर कांद्याला दर आज काय मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता जो कांदा जो आहे तो नवीन कांदा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो। तर कांद्याचे वरची साल आपल्याला पूर्णपणे जाण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळते। तर भरपूर शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो उन्हाळी कांदा असल्यामुळे या ठिकाणी साल जाण्याचं प्रमाण हे यावर्षी आपल्याला जास्त उष्णतेची लाट या ठिकाणी आपल्याला यावर्षी निर्माण झालेली पाहायला मिळत होते। त्यामुळे यावर्षी कांद्याचं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त नासण्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आहे। तर आज कांद्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर कांद्याची क्वालिटी आपण पाहू शकता, नवीन कांदा आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला कांद्यामध्ये थोडासा आपल्याला नरमपणा म्हणजेच कांदा नासण्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर भरपूर शेतकऱ्यांची यामध्ये आपल्याला नुकसान होताना पाहायला मिळणार आहे। यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळे जास्त कांदा टिकाऊ धरण्याची शक्यता कमी आहे। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान कांदा जो आहे तो आपल्याला कमीत कमी 5 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर कांद्याचे दर जे आहे तर यावर्षी आपल्याला तेजीत राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर पाहू शकता या कांद्याचा जो आहे नवीन कांदा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कांद्यामध्ये आपल्याला पोकळी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर यावर्षी थोडंसं शेतकऱ्यांना लक्ष देण्याची गरज आहे, कारण कांदा यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळे नासण्याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर पाहू शकता क्वालिटी आपण पाहू शकता यावर्षी तर कांदा जो आहे तो नासण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमधला कांदा असून देखील या ठिकाणी नवीन कांदा आपल्याला नासताना पाहायला मिळतो आहे। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज 16 रुपये जास्तीत जास्त दर कांद्यासाठी मिळालेला आहे। त्याचबरोबर कांद्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आहे। तर हा जो कांदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे हा उन्हाळी कांदा आहे। तर त्याचबरोबर क्वालिटी आहे पण पाहू शकता यावर्षी थोडंसं वातावरण कांद्यासाठी दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर याचं कारण जर आपण पाहिलं तर साधारणतः दर वाढण्याची शक्यता जास्त आहे। तर आवक आपण या ठिकाणी पाहू शकता। तर त्याचबरोबर या ठिकाणी पण आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी आपल्याला नवीन कांदा आपल्याला नासताना पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये भरपूर कांदा आवक आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी थोडंसं याकडे जर चाळ लावली असेल तर या ठिकाणी आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, कारण यावर्षी कांदा नासण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे आपल्याला जून जुलैच्या आसपास दरामध्ये आपल्याला वाढ होण्याची शक्यता यावर्षी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आपल्याला
नवीन कांदा जो आहे तो नासलेला या ठिकाणी मार्केटमध्ये येताना पाहायला मिळतो. तर कांद्याची परिस्थिती थोडीशी बिकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नवीन कांदा जर आपल्याला या ठिकाणी नवीन नासलेला पाहायला मिळतो आहे, तर अजून पावसाळ्याचे दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर पावसाळ्यामध्ये याची परिस्थिती आपल्याला पूर्ण जी आहे ते परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी असा जो पूर्ण नासलेला कांदा या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये येताना पाहायला मिळते. तर यावर्षी थोडंसं शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण चाळीमध्ये जरी कांदा आपला भरलेला असला तरी या ठिकाणी आपल्याला यावर्षी उष्णतेच्या लाटेमुळे या ठिकाणी कांदा जो आहे तो नासलेला आपल्याला नरम पडल्यामुळे पावसाचे थोड्या 2 ते 3 महिन्यामध्ये सुद्धा कांदा जास्त नासण्याची शक्यता या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. कारण अजून पावसाची सुरुवात झालेली नाही आहे, तरी पण आपल्याला कांदा जो आहे तो मार्केटमध्ये जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्याला नासलेला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर थोडंसं शेतकऱ्यांना ही विनंती आहे की जर आपला कांदा चाळ्यामध्ये असला तर थोडंसं कमी जास्त जर भाव मिळत असेल तर या ठिकाणी आपला कांदा जो आहे तो विकावा, जेणेकरून आपल्याला जो कांदा जास्त प्रमाणात नासणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. कारण यावर्षी उष्णतेमुळे कांदा आता नासू शकतो हे आपल्याला वातावरण या ठिकाणी मार्केटमध्ये पाहायला मिळालेलं आहे. तर त्याचबरोबर कांद्याची आवक आपण पाहू शकता, आवक पण भरपूर आहे. त्याचबरोबर कांदा जो आहे तो चांगल्या क्वालिटीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु जास्त दिवस टिकण्याची यावर्षी शक्यता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं आपल्या कांदा जो आहे तो साठवणुकीकडे लक्ष थोडंसं द्यावे, जेणेकरून आपला जो माल आहे सुरक्षित राहील याची थोडीशी काळजी शेतकऱ्यांना घ्यायची. तर शेतकरी बांधवांना माझं हेच म्हणणं असेल की मार्केटमध्ये पूर्ण नासलेला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, पण या ठिकाणी आपला जो चाळ लावलेली असेल किंवा आडी लावलेली असेल तर या ठिकाणी आपण थोडंसं लक्ष काळजीपूर्वक द्यायचं आहे. आपला कांदा जो आहे तो पूर्ण यावर्षी नासणार नाही, थोडंसं या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कारण भरपूर ठिकाणी मार्केटमध्ये नासलेला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे.